रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण आलेलो आहोत ढोकळी कोलशेत रोडच्याच बाजूला एक मनोरमा नगर नावाचं एक स्लम आहे आणि त्या स्लमच्या शेजारी मानपाडा म्हणून आहे. मधनं जर गेलं तर मानपाड्याला पण हा रोड जातो. ढोकळी आणि मानपाड्याच्या मध्ये किंवा आरमोलच्याच बाजूला एक मनोरमा नगरचा एरिया आहे. त्याच मनोरमा नगरच्या एरियामध्ये JVM अकॉर्ड नावाचं एक खरं तर कॉम्प्लेक्स झालेला आहे. JVM बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं एक कॉम्प्लेक्स बनवले आहे. त्याच कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल वगैरे काय नाही, ॲम्युनिटीज नाहीत, पण खाली फिरायला म्हणा, ओपन पार्किंग म्हणा, त्या सगळ्या सुखसुविधा असणारा 322 कार्पेटचा नवा कोरा अनयूज अनटच असणारा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. बिल्डिंग जर बघितली तर 22 माळ्याची आहे. लोअर फ्लोअरला आपल्याकडे बाहेर जाताना ईस्ट, आतमध्ये येताना वेस्ट असणारा असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक फ्लॅट आहे, जो खूप पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीने मोजका आणि चांगल्या बजेटमध्ये बनवलं गेलेलं आहे. जर आपण ह्या हॉलमध्ये आलो तर हॉलमध्ये तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मिळेल आणि जर तुम्ही समोर बघितलं तर समोर हे एअरफोर्स स्टेशन अधिक लोढा इनिनॉर नावाचं, तर त्याच्याच बाजूला असणारं खरं तर हे कॉम्प्लेक्स आहे. आता हे सध्या चर्चा चाललेल्या आहेत की बाबा हे जी आजूबाजूला घरं आहेत इथे SRA डेव्हलप होणार आहे, पण त्याला अवधी लागेल, किती लागेल तो प्रश्न वेगळा आहे. पण अशाच पद्धतीचा इथे एक 1 BHK फ्लॅट जो ठाणा स्टेशनपासून एक 5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा प्रोजेक्ट असणार आहे. आणि इथेच आपण एक 1 BHKचा फ्लॅट दाखवतो आहे, जिथे बाहेर जाताना ईस्ट आहे आणि आतमध्ये जाताना वेस्ट आहे. आपण बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला प्रॉपरली 2 घरांचं प्रावधान ह्या साईडला आहे, 2 घराचं प्रावधान त्या साईडला आहे आणि परत मधल्या साईडला एक फ्लॅट आहे आणि इथे पण एक फ्लॅट आहे. अशा एकाच फ्लोअरला जर विचार केला तर 6 फ्लॅटचं प्रावधान आहे आणि 1, 2 आणि 3 टोटल 3 लिफ्टही तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळतील. तर इथेच हा फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं खूप कमी बजेट आहे, ठाणा स्टेशनपासून जवळ पण पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी ॲडजस्टेबल आहेत, तर त्याच लोकांसाठी मला असं वाटतं हा एक घर असू शकतं. हा तुमचा हॉल असेल, ज्याच्यात तुम्ही बघू शकता व्यवस्थित जागा आहे हॉलमध्ये. आणि हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला हॉलच्याच आतमध्ये TV युनिट ठेवण्यासाठी किंवा कपाट, तुम्ही स्टोरेज टाईप म्हणलं तरी तुम्हाला इथे एक जागा ऑलरेडी आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर दरवाजाच्या इमिडिएटली आला तर इथे एक वॉशरूम बाथरूम हे कॉमन दिलेलं आहे, जे तुमच्या हॉलमध्ये तुम्हाला वापरात मात्र नक्की येईल. म्हणजे थोडं एंट्री केल्यानंतर इमिडिएटली कॉमन वॉशरूम, त्याच्यानंतर हे तुमचं हॉल आणि हॉलच्या नंतर तिकडे स्टँडिंग बाल्कनी, त्याच्यानंतर इमिडिएटली तुम्हाला L शेप असणारं इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक किचनचं ऑलरेडी प्रावधान केलेलं आहे म्हणजे ह्या साईडला. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी आहे, खिडकीतनं हवा मात्र तुम्हाला खूप चांगली येईल आणि समोर तुमचं ओव्हरऑल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ऑलरेडी दिसतोय. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला एक बेडरूम आहे. बेडरूम पण तुम्ही जर बघितलं तर मोठं चांगल्या पद्धतीचं आहे आणि बेडरूमच्या ह्या साईडला परत कपाटाचं ऑलरेडी एक प्रावधान दिलं गेलेलं आहे. अधिक जर कपाट ह्या साईडला, बेडरूमच्या ह्या साईडला आपण जर उभं राहण्याचा विचार केला तर तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला मिळतो. समोर ओबराय दिसतंय तुम्हाला, लोढा सुप्रीमच दिसतं किंवा लोढाचं तुम्हाला हे सगळे लोढा स्टर्लिंग वगैरे ते सगळे एअरफोर्स स्टेशन. इकडे बघितलं तुम्हाला हे रिजन्सी वगैरे असं म्हणजे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं लोकेशन आहे. त्या लोकेशनवरती आहे. आजूबाजूला स्लम आहे हे आहे, पण आता हे भविष्यात आज नाही उद्या नाही परवा मात्र याचा जो निपटारा व्हायचा आहे त्याला थोडासा मात्र वेळ लागणार आहे. म्हणजे ते आपण ग्राह्य धरून चालायचं. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या आपल्याला मिळणार नाहीत, पण कुठंतरी काही ॲडजस्टमेंट असतील त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की असू शकतो. आणि इथे वॉशिंग मशीनसाठी मात्र प्रॉपर एक तुम्हाला वेगळं जागा, कपडे सुकवायला म्हणा किंवा वॉशिंग मशीन ठेवायला पण वेगळी जागा मात्र दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे 327 कार्पेटमध्येच तुम्हाला परत इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक वेगळं परत इथे तुम्हाला असं मिळणार आहे. म्हणजे हेही 2 बाथरूम सहित असणारं असं चांगला एक 1 BHK हा फ्लॅट आहे. त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट केलेलं आहे. ज्या परिवाराला ॲडजस्ट ॲडजस्ट करू शकतात, नवंच घर पाहिजे, कोरच घर पाहिजे, त्याच लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट असू शकतो. राहिला प्रश्न हे मालक, ह्या मालकांना हे घर विकायचे, बिल्डिंगला OC, CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी क्लिअर आहेत. म्हणजे कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायला गेलं तरी तुम्हाला बँकेतनं लोन मात्र नक्की मिळणार आहे. म्हणजे त्याच्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाही. सब्जेक्ट टू तुमचं सिबिल कसं असणार, काय असणार, तुमची मार्केट म्हणजे बँकेमध्ये पत किती आहे त्याच्यावरती प्रोजेक्ट वाईज जर बघितलं तर लोन नक्की मिळेल. तुमच्या पत काय असेल त्या पद्धतीने तिकडे तुम्ही बँकेकडनं चौकशी करून घेऊ शकता. राहिला प्रश्न किमतीचा, तर 45 लाख रुपये थोडंसं निगोशिएबल असणार हा फ्लॅट आहे. ज्यांचं 45 बजेट आहे आणि रेडी घर पाहिजे, विथ OCCचे घर पाहिजे, लिगल पाहिजे,
तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर मला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. असेच नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आपला कार्यक्रम चाललेला आहे. कृपया करून आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी व्ह्यू करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं. अधिक ते कमेंट्स आणि लाईकही केलं तर खूप बरं होईल. अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओ बघत राहा, आम्हाला सबस्क्रायबर्स करत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.